ही इमारत ज्यावेळी झाली ते ह्या वॉर्डचे नगरसेवक होते तेव्हा नगरसेवकांनी सुद्धा त्यांच्या वॉर्डमध्ये होणारी बेकायदेशीर बांधकाम रोखणं अपेक्षित होतं. त्यावेळी त्यांनी ते प्रयत्न केलेले आहेत का हे आपल्याला शोधावं लागेल. एक त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला हे बघावं लागेल की ज्यावेळी ही इमारत त्या बांधकाम व्यावसायिकांनी बांधलेली आहे हे नित्तल साणे जे आहेत हे नित्तल साणे त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे. गुन्हा दाखल होऊन त्यांना अरेस्ट झालेले आहे. त्याच्या बाकी लोकांनाही त्यांनी अरेस्ट केलेले आहे. परंतु इथपर्यंत थांबून जाणार आहे का? नाही. तर हे साणे जे आहेत हे साणे ज्यावेळी असताना बांधकाम करत असताना साणे घराणीत असल्यामुळे यांच्यापुढे राजकारणी लोकांचे काही संबंध आहे का तेही बघणं महत्वाचं आहे. अतिशय दुर्दैवी घटना रात्री 12:30च्या सुमाराला या ठिकाणी घडली. आपण बघतायत ही इमारत या ठिकाणी कोसळल्यामुळे जवळपास 17 कॅज्युअल्टी 17 लोक या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहेत. सगळ्या बॉडीज या ठिकाणी बाहेर काढण्यात आलेल्या आहे. 15 बॉडी सुरुवातीला होत्या, नंतर 2 बॉडीज पुन्हा या ठिकाणी सापडलेल्या आहेत. जवळपास 17 लोकांना या ठिकाणी बाहेर काढण्यामध्ये यश आलेलं आहे. मला वाटतं आता कुणी खाली मलब्याखाली नसेल अशी शक्यता आहे, कारण ज्या ठिकाणी या ठिकाणी जे लोक राहत होते त्यांच्या सांगण्यावरून किंवा जे दबले गेलेले आहेत त्यांची संख्या जर बघितली घरात राहणाऱ्यांची सगळी व्हेरीफाय झालेली आहे. जवळपास 17 लोक या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत. अतिशय दुर्दैवी अशी घटना या ठिकाणी घडलेली आहे. पाऊस सतत सुरू आहे. खरं म्हणजे स्ट्रक्चरल ऑडिटच्या संदर्भामध्ये या बिल्डरला सूचना देण्यात आलेल्या होत्या, तरी सुद्धा स्ट्रक्चरल ऑडिट मला वाटतं त्याने केलं नाही. आणि आजूबाजूच्या इमारती सुद्धा मला वाटतं धोकादायकच आहेत आणि म्हणून प्रशासनाने त्या खाली करून घेतलेल्या आहेत, रिकाम्या केलेल्या आहेत. लोकांना सुरक्षित स्थळी त्या ठिकाणी हलवलेलं आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मला आता या ठिकाणी सांगितलं की तुम्ही त्या ठिकाणी जा, आणि म्हणून मी लगेच या ठिकाणी आलेलो आहे. मी बाहेरगावी होतो, मी सुद्धा मुंबईला आलो आणि मुंबईत या ठिकाणी आलेलो आहे. पण कुठेही तिरंगा या ठिकाणी झालेली रात्रीपासून घटना घडल्याबरोबर या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने फायर ब्रिगेड असेल, कॉर्पोरेशन असेल, जिल्हाधिकारी, पोलीस यंत्रणा, सगळे आमदार लोकप्रतिनिधी या ठिकाणी आहेत, ते सगळे कामाला लागलेले आहेत. आणि रात्रीच मलबा हटवण्याच्या कामाला सुरुवात झाली आणि जे वाचण्यासारखे होते, जे इंजर्ड होते, त्यांना तात्काळ बाहेर काढण्यात आलं आणि त्यांना हॉस्पिटलला त्या ठिकाणी दाखल केलेलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. त्याच्यावर उपचारची सगळी जबाबदारी शासनाची निश्चितपणे आहे. आणि जे या ठिकाणी या इमारतीमधून बाहेर काढलेले लोक आहेत त्यांची राहण्याची, जेवणा खावण्याची व्यवस्था केलेली पडलेले आहेत. त्यांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपये हे शासनाकडून त्या ठिकाणी देण्याचं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे, आधीच सांगितलेलं आहे. 5 लाख रुपये प्रत्येकाला नातेवाईकांना मृत व्यक्तीच्या आम्ही या ठिकाणी देणार आहोत. आणि जे इंजर्ड आहेत त्यांची सगळी जबाबदारी जी आहे औषधोपचाराची, काय शस्त्रक्रिया असतील, छोट्या असतील, मोठ्या असतील, काय खर्च असेल तो प्रशासन त्या ठिकाणी करेल. आणि कॉर्पोरेशन आहेत, त्यांचे अधिकारी आहेत, जिल्हाधिकारी आहेत, त्यांची एक बैठक तात्काळ मला वाटतं माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे घ्यावी लागेल. मी त्यांना तशी विनंती केलेली आहे. साहेब म्हणले तर ही आजची घटना होऊ द्या, आठवड्यामध्ये एक या संदर्भामध्ये बैठक करून त्या इमारती आहेत, अनेक इमारतींना इथे एक स्ट्रक्चर ऑडिट सांगितलेलं आहे. अनेक धोक्याच्या इमारती या ठिकाणी त्यांनाही नोटीस देण्यात आलेल्या आहेत. पण अजून लोक त्या ठिकाणी बाहेर निघत नाही. जे बिल्डर आहेत ते त्याची दखल घेत नाही. म्हणून मला असं वाटतं की या ज्या इमारती आहेत त्याच्यामध्ये कुठे केव्हाही ते पोहोचू शकतात, धोक्याच्या आहेत. त्याच्या संदर्भामध्ये अतिशय गांभीर्याने निर्णय घेण्याची गरज आहे. मला वाटतं अधिकारी, पदाधिकारी यांना सगळ्यांना सोबत घेऊन एक बैठक करून त्या संदर्भामध्ये लवकर निर्णय घेतला जाईल. सर, आज गिरीश महाजन मदत आणि पुनर्वसन मंत्री या ठिकाणी आलेले विरारला. कालच्या घटनेचा त्यांनी आढावा घेतलेला आहे आणि त्यांनी सरकारने केलेल्या मदतीविषयी किंवा भविष्यात अशा पद्धतीच्या ज्या इमारती आहेत आणि त्या इमारतींमध्ये राहणारी जी लोक आहेत त्यांच्या पुनर्वसना संबंधित त्यांनी माहिती दिलेली आहे. आपण इकडचे स्थानिक रहिवासी किंवा माहिती अधिकार फेडरेशनचे अध्यक्ष म्हणून या त्यांच्या मदतीकडे किंवा आणखी काय त्यांच्या सरकारकडून तुम्हाला अपेक्षा आहेत? शासनाने जी धोरणं आहेत त्या धोरणाप्रमाणे जे जाहीर करणं आहे ते जाहीर सुद्धा मदत केलेली आहे. आणि एक मंत्री म्हणून या ठिकाणी म्हणजे प्रत्यक्षदर्शी या ठिकाणी येऊन ते गेलेले आहेत. मुळात त्याप्रमाणे त्यांनी जी आश्वासनं दिलेली आहेत किंवा जे खंबीरपणे सांगितलं की आम्ही या पीडित लोकांच्या पाठी उभे आहोत म्हणून हे योग्य आहे. परंतु ह्या पलीकडे आपण जाऊन जर बघितलं पाहिजे होतं. ह्या पलीकडे ह्यासाठी म्हणतोय की या ठिकाणी हीच इमारत नाहीये, असं वसई विरार शहर पूर्ण बसलेलं आहे अशा पद्धतीमध्ये.
त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की वसई विरार शहर महानगरपालिका 2009ला स्थापन झाल्यानंतर ही इमारत झालेली आहे. त्याच्यामुळे ह्या इमारतीच्या वेळेला यावेळी नगरसेवक कोण होते, त्यावेळी अधिकारी कोण होते, त्या प्रशासनाची पण आपण बाजू समजून घ्यायला पाहिजे की त्याच्यावर सुद्धा त्याप्रमाणे कारवाई करणं अपेक्षित आहे. कारण दोषी अशी जर गोष्ट त्या नगरसेवकच्या वॉर्डमध्ये होत असेल तर नगरसेवकाने त्यावेळी तात्कालीन त्यावेळी सुद्धा कारवाई करणं उचित होतं, परंतु केली नसल्या कारणास्तव आजची दुर्घटना घडलेली आहे. आता कारण ह्या शेवटी ह्या सर्व गोष्टी घडत असताना निश्चित ह्यामध्ये एक राजकीय जो हात आहे अप्रत्यक्ष तो दडलेला आपल्याला या घटनेमध्ये दिसेल. त्यामुळे माझी शासनाला विनंती आहे की ज्याप्रमाणे आपण इतर आश्वासनं किंवा जो काही घोषणा केली आहेत त्याप्रमाणेच याचे पुनरावृत्ती होऊ नये म्हणून ह्याच्या पाठी जो राजकीय कुठला हात असेल त्या हाताचाही आपण शोध घेणं अपेक्षित आहे आणि त्याच्यावर कारवाई होणं अपेक्षित आहे.